हे आहे छानसं देऊळ, ते मी तुम्हाला दाखवलं. आणि हे रिसेप्शन प्लस यांचं कॅफेटेरिया, तिथे जेवण नाश्ता सगळं होतं आपलं. आणि हे अनलिमिटेड आहे, इन्क्लुडेड आहे पॅकेजमध्ये. आणि आतमध्ये सिटिंग आहे अवेलेबल ऑफकोर्स, पण तुम्ही इथेही बसून जेवणाचा आनंद घेऊ शकता. पण थोडं पुढे चालत गेल्यावर आपल्याला खाली जाता येतं नदीकडे. इथे समोर झोपाळा आहे. अशा प्रकारे लॉंग वॉक घेऊन आम्ही फायनली आमच्या रूमजवळ पोचतोय. व्ह्यूसाठी आम्ही एकदम कोपऱ्याची रूम चेक केली आहे. हे आहे आमचं कॉटेज. हे ॲक्च्युली आहे ज्युनियर स्वीट विथ रिव्हर व्ह्यू, राईट? येस. आणि खरंच व्ह्यू खूप छान आहे. तर ही समोर रिव्हर खूप सुंदर आहे, मस्त थंड वातावरण आहे. आणि हा असा वॉक कंप्लीट करत करत आम्ही आलो. हे आमचं शेवटचं कॉटेज असल्यामुळे इथे शेजारी पूर्ण मोकळी जागा मिळाली आम्हाला. तुम्हाला पण असा व्ह्यू हवा असेल तर त्यांना रिक्वेस्ट करा 110 रूम द्यायला. हां, येस. ही कॉटेज, ही रूम नंबर आहे 110. आणि मस्त मोठी रूम आहे. 4 लोक राहू शकतात. इनफॅक्ट हे हा सोफा आहे ना, हा पुढे घेतला की हां, हा डबल बेड आहे. डबल बेड आहे. इथे मस्त ही चेअर ठेवलेली आहे जी आपण बाहेर घेऊन बसू शकतो. हा, तिकडे ती जागा दिली आहे ना त्यांनी तिथे. हां, हा मोठा बेड. बॅग ठेवायला जागा चांगली दिली आहे त्यांनी. हे मस्त आहे. चहाचं डब्बा मस्त आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं लाईट बाथरूम. मस्त आहे ना. मोठ्याच्या मोठं बाथरूम आहे. जाम थंड आहे बाथरूम ॲक्च्युली. हा, लादी खूप गार आहे. हो. आणि स्पेशियस आहे, खूप स्पेशियस आहे ॲक्च्युली. हॉटेल स्लीपर्स द्यायला हवं त्यांनी ॲटलिस्ट थंडीत तरी. तर रूम खरंच खूप छान आहे. वायफाय आहे रूममध्ये इथे समोर. आणि ती पण ती टॉर्च ती पण दिली त्यांनी, कारण इथे संध्याकाळनंतर खूप अंधार होतो. हां, मग इथून रिसेप्शनला जाण्यासाठी मला ही चेअर खूप आवडली ॲक्च्युली. घेऊया आपण अशी. हो. आणि खिडकीतून इथून मस्तपैकी समोर नदीचा व्ह्यू आहेच. म्हणजे आम्ही इथे संध्याकाळी चहा घेत बसलो तरी मजा येईल. मज्जा येईलच. आपली रूम ती बोट अशी फुडून पण वर झाली आहे. बोट फुडून वर झाली आहे. त्या बाईक चालवतात ना तेव्हा होतं तसं. आम्ही सनसेट जस्ट काही मिनिटांसाठी मिस केला ॲक्च्युली. मुर्शेत म्हणून गाव आहे. आणि आम्हाला वाईल्ड रूट्समध्ये जे एक स्टाफ होता त्यांनी सांगितलं की सनसेटसाठी हा पॉईंट छान आहे. आणि ॲक्च्युअली छान आहे. म्हणजे जर आम्हाला बघायला मिळालं असं तर असा डायरेक्ट समोर सनसेट दिसला असता. आणि हे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडर येतं, सो इकडे तिकीट काढून यावं लागतं. पण जर तुम्ही आनंदवन, वाईल्ड रूट्स किंवा सरोवर, कोणतं सरोवर, आनंद सरोवर, या 3 हॉटेल्सपैकी एका ठिकाणी कुठे राहत असाल तर तुम्हाला तिकीटची गरज नाही. तुम्ही सांगून येऊ शकता की आमचा स्टे आहे इन वन ऑफ द 3 हॉटेल्स, तर मग तुम्हाला फ्री एंट्री आहे. आणि हा पॉईंट खरंच खूप सुंदर आहे. आम्ही काही मिनिटांसाठी मिस केला, गाडी पळवली थोडी, पण नाही मिळालं सनसेट. दॅट्स ओके. पण व्ह्यू छान आहे. View खूप कलर्स छान. मस्त आहेत, पक्षी मस्त आहेत. 2 फुट छान मिळालं. आणि थंड पण आहे. भलेही आम्ही हाफ पॅन्ट फिरतोय पण थंडी आहे. फ्लॅक्स. तर भंडारदऱ्याला आलात तर सनसेट बघण्यासाठी या पॉईंटवर नक्की या. मुर्शेत नाव आहे गावाचं. गुड मॉर्निंग, इट्स डे 2 आणि आम्ही आलो आहे नाश्त्यासाठी. नाश्त्याला काय काय आहे हे त्यांनी जस्ट आणून दिलं आहे. केक, रोजा,
आणि muffin, ते काय बोलला donut. डोनट. हे इकडच्याच बेकरीत बेक झालेलं इम्पोर्टंट आहे म्हणजे वाईल्ड रूट्स. स्वतःच ते बनवतात, राजा बाहेरून नाही आणत. आणि मी घेतली मिसळ, चैताने घेतले इडली, पोहे, सांबार, केक आणि हा फ्रेश कोणता ज्यूस, वॉटरमेलन ज्यूस. टेस्ट करून बघूया मिसळ कशी आहे. पोहे आणि इडली तर खूप मस्त आहे. मिसळ पण छान आहे. ते म्हणजे आपण लहानपणी जे केक खायचो, म्हणजे फॅन्सी केक यायच्या आधी जे बेकरीवाले खायचो, ती चव आहे. हे आंबेसमध्ये बसून नाश्ता करायला, जेवायला एकदम भारी वाटतं. 11 वाजता चेकआउट आहे आपलं. तर चेकआउट केल्यावर निवांत या जागेवर बसू असं, आणि एंटायर आमचा एक्सपिरियन्स कसा होता या प्रॉपर्टीविषयी तुमच्यावर शेअर करू. तर चेकआउट प्रोसिजर कंप्लीट करून आम्ही इथे येऊन बसलो आहे आता वाईल्ड रूट्स रिसॉर्टच्या ऑनेस्ट रिव्ह्यूसाठी. तर आम्ही हा व्हिडिओ डिवाईड करतो इन मल्टिपल पार्ट्स. म्हणजे सुरुवात असणार आहे लोकेशन, मग आहे ॲम्बियन्स, मग आहे रूम आणि सर्व्हिस आणि फूड, त्यानंतर असणार आहे ॲम्युनिटीज आणि ॲक्टिव्हिटीज, आणि लास्ट विल बी कॉस्ट, की ही कॉस्ट जस्टिफाय करते की नाही हे रिसॉर्ट. तर आपण सुरू करूया. ओके, सो फर्स्ट पॉईंट लोकेशन. तर हायवेपासून साधारण 30-35 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे हे रिसॉर्ट, आणि सेंटर ऑफ भंडारदरा, म्हणजे इथून सगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला काइंड ऑफ जवळ आहेत. इथे जवळच कळसुबाईचा ट्रेक सुरू होतो, तर इथे तेही करू शकता तुम्ही राहून. बरीचशी लोक इथे राहून ट्रेक करतात असं आम्हाला इकडचे ओनर म्हणाले. दुसरं आहे, इथून एक सनसेट पॉईंट आहे जो आम्ही तुम्हाला काल दाखवला मुर्शेद गावात, तो एक ऑप्शन आहे डेफिनेटली. इथे पोचायचं कसं, तर आम्ही मुंबईवरून आलो, तर मुंबईवरून येता येता आम्ही समृद्धी महामार्गाने आल्यावर एक लेफ्ट टर्न येतो इगतपुरीसाठी. तिथे ब्रिजच्या खालून आल्यावर तुम्हाला सरळ सरळ रस्ता आहे. अदरवाईज लोकेशन खूप सुंदर आहे. तुम्हाला जवळजवळ 95% रस्ता खूप चांगला आहे. शेवटचे 2 किलोमीटर जे रिसॉर्टमध्ये येतानाचा रस्ता आहे तो थोडासा खराब आहे, पण दॅट इज ओके, मॅनेजेबल. मॅनेजेबल. कारण आपण अशा रॉ रस्टिक जागी येत असतो तर रस्ते असेच असणार. राईट. आणि लोकेशन म्हणावं तर ह्यांच्या अजून 2 प्रॉपर्टी आहेत, आनंदवन आणि आनंद सरोवर. आनंदवन हे ह्यासाठी फेमस आहे की त्यांची एरिया खूप मोठा आहे, खूप स्टे ऑप्शन्स आणि ॲक्टिव्हिटीज आहेत. आनंद सरोवर जो एकदम लेक समोर आहे आणि त्याला व्ह्यू खूप सुंदर आहे. आणि हे वाईल्ड रूट्स हे एका नदीसमोर आहे. आणि छोटा प्रॉपर्टी आहे, कमी रूम आहे, तर कमी गर्दी मिळेल तुम्हाला. असं म्हणतात ना, कोझी काम वातावरण feeling इकडे मिळेल. आता आम्ही तिन्ही रिसॉर्टचं फूड तर नाही टेस्ट केलं, पण इकडचं आम्हाला म्हणजे इकडे ते म्हणतात की इकडे फूड बेस्ट आहे. राईट. आपण आता सेकंड पॉईंटवर आधी जाऊया, ॲम्बियन्स. आणि आमचा फर्स्ट इम्प्रेशन आमचं कसं होतं, तर आम्ही गाडी पार्क करून समोर आल्यावर सगळ्यात पहिलं आमचं इम्प्रेशन असं होतं की शांत सुंदर रिसॉर्ट आहे हे. समोर नदी आहे, भले आता पावसाळा नदी संत आहे पण सुंदर आहे. वाईब एकदम अशी काम आहे. तर येस, ॲम्बियन्स खरंच खूप चांगला आहे. पावसाळा हा बेस्ट सीझन आहे इकडे यायला, कारण ऑफकोर्स ग्रीनरी जास्त असेल, नदीला छान पाणी असेल. सो जो रूममधून व्ह्यू आहे तो तुम्हाला खूप सुंदर वाटेल. ऑफकोर्स आताही छान आहे. आणि उन्हाळा हा सीझन अवॉइड करावा यायला, कारण उन्हाळ्यामध्ये तेवढं तुम्हाला व्ह्यू ग्रेट नाही मिळणार. सो पावसाळा आणि हिवाळा 2 बेस्ट टाईम. हा, म्हणजे जे रिसेप्शनवर होते ते आम्हाला म्हणाले की तुम्ही वर्षभरात कधीही येऊ शकता, पण तुम्हाला उन्हाळ्यात नदीला पाणी नाही मिळणार. म्हणजे प्रॉपर्टी ऑफकोर्स तेवढीच सुंदर आहे. भंडारदरा नेहमीच थंड असतं इतर ठिकाणांपेक्षा महाराष्ट्रातल्या. तर सीझनचा इश्यू नाही आहे इथे, फक्त तुम्हाला व्ह्यूज चेंज होत राहतील. सो ते एक आपण बघायला पाहिजे. प्रिफर्ड सीझन शुड बी मॉन्सून. येस. आपला नेक्स्ट पॉईंट असणार आहे रूम कशी होती. तर यांच्याकडे रूमच्या 3 कॅटेगरी आहेत. रूम विथ वरांडा, देन ज्युनियर स्वीट जी मोठी रूम आहे, आणि तिसरी कॅटेगरी आहे स्वीट रूम विथ वरांडा, म्हणजे ती रूम पण मोठी आहे आणि त्याला वरांडा पण आहे. सो आम्ही ज्युनियर स्वीट रूम घेतली होती जी मोठी आहे, ज्याला लेक व्ह्यू रिव्हर व्ह्यू आहे. आणि रूम प्रशस्त मोठी आहे, 4 माणसं राहण्या एवढी जागा आहे. त्यांनी एक सोफा आणि एक बेड दोन्ही दिलेला आहे. अजून एक मला ऍड करावं असं वाटतं की रूममध्ये स्पेशली बाथरूममध्ये ज्या ॲक्सेसरीज म्हणू आपण, तर त्या अजून असायला हव्या असं मला वाटतं. स्पेशली टूथब्रश आणि टूथब्रश किट हेअर रादर, ड्रायर. आणि हेअर ड्रायर असू शकतो. या 2 गोष्टी. आणि ऑफकोर्स तिकडे छोटा मिरर आहे, चैता म्हणाली तसं एका मोठ्या मिररची गरज आहे Room. बाकी रूममध्ये, कारण रूममध्ये ॲम्पल स्पेस आहे, म्हणजे एक मिरर डेफिनेटली फिट होऊ शकतो.
आवर नेक्स्ट पॉईंट इज सर्विस. तर सर्विस एक्सलंट आहे इकडची. आम्हाला स्पेशली नावं घ्यायची आहेत संतोष आणि प्रतीक यांची, ज्यांनी आम्हाला एक्सलंट सर्विस प्रोव्हाइड केली आहे. अगदी रात्रीचे 11:30 वाजताही रूम सर्विस आम्हाला मिळत होती आणि जस्ट अ कॉल अवे आहे डेफिनेटली. आणि स्टाफ एवढा पोलाईट आहे, खूप छान वाटलं, खरंच खूप छान वाटलं आम्हाला. तर सर्विससाठी 10 on 10 फॉर शुअर. नेक्स्ट पार्ट इज फूड. तर फूडमध्ये इथे आम्ही अनेक यूट्यूब आणि इन्स्टा व्हिडिओज बघून आलो होतो की इथे काय काय प्रकारचं फूड मिळतं आणि आम्हाला ते सगळं ट्राय करायचं होतं. तर इकडचं सगळ्यात पहिली जी आम्ही ट्राय केलेली चिकनमध्ये डिश आहे ते आहे चिकन कोळीवाडा. चिकन कोळीवाडा. दॅट इज ओके, पण चिकन काळा मसाला काळा मसाला तो एकदम म्हणजे ती हायलाईट डिश होती आमच्यासाठी. आणि भरलं वांग. भरलं वांग मी नाही खाल्लं, मला मी भावना नाही खाल्लं. आवडत. तिला आवडलं डेफिनेटली. हा म्हणजे इकडे मी तिचे रिव्ह्यूज बघितले त्याच्यामध्ये असं की ह्यांच्याकडचं भरलं वांग खूप मस्त आहे, जे ॲक्च्युली मस्त होतं. अशी चव आधी नव्हती कधी टेस्ट केली, कारण ते त्यांचे लोकल मसाले यूज करतात. आणि दुसरं म्हणजे इकडच्या पाण्याची पण चव आहे. राईट. त्यामुळे प्रत्येक डिश जी आम्ही खाल्ली Enhance. ती खूप जास्त टेस्टी आणि वेगळी वाटली. आणि त्यांनी मेन्शन केलं पण की इकडचं पाणी कसं आहे, त्यांना डायरेक्ट डॅम मधून डॅमवरून येतं. गोड So, गोड 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 पाणी पाणी आहे ऍक्च्युली. तर इथे पिण्याच्या पाण्याची चव थोडंसं गोड आहे पाणी. खूप छान वाटलं आम्हाला त्यामुळे पण. म्हणजे बिस्लरीची गरज नाही पडली, आपण डायरेक्ट राईट, टॅप वॉटर. त्यावर पिऊ शकतो राईट. थोडंसं. आणि इकडचा राईस त्यांनी आम्हाला सांगितलं स्पेशली 1008 असं काहीतरी प्रकार आहे. कोलमचाच आहे तो प्रकार असं मला कोलमपेक्षा वाटतं. थोडा मोठा. हा, कोलमपेक्षा थोडा मोठा, जो त्यांनी आम्हाला ट्राय करायला सांगितलं आणि आम्हाला तो खूप आवडला. आम्ही आता घरी पण घेऊन चाललोय थोडासा. तर तुम्ही नक्की तो ट्राय करू कारण तो शकता. पॉलिश नाहीये ना, तो Right. रॉ आहे, जसा आपल्याला गावी मिळतो आपला तसा आहे इकडचा. फूड बद्दल म्हणावं की आम्ही ना ही बुकिंग डायरेक्ट वाईल्ड रूट्सच्या वेबसाईटवरून केली होती. त्यामुळे आम्हाला फूड पॅकेज इन्क्लूड मिळालं होतं. जी आम्ही रूमची कॉस्ट पे करतोय त्यामध्येच फूड पॅकेज होतं. हेच तुम्ही थर्ड पार्टी ॲपवरून बुक कराल, सो तुम्हाला मे बी तो ऑप्शन मिळणार नाही. सो आय वुड सजेस्ट की तुम्ही एकदा कम्पेअर करा दोन्ही, वाईल्ड रूटच्या साईटवरती आणि थर्ड पार्टीवर, की तुम्हाला कुठे बेटर मिळतंय. आणि त्यांचं फूड पॅकेज सोबत घ्या, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला लंच, डिनर, ब्रेकफास्ट हे तिन्ही मिळतं आणि तिन्हीला मल्टिपल ऑप्शन्स असतात. तुमच्या रूमसाठी स्पेशली वेगळं मेन्यू येतो. तो मेन्यू तुम्ही टिक करता, आम्हाला आज ही खायची इच्छा आहे आणि तसं बनवलं जातं. सो दॅट इज व्हेरी डिफरंट डिफरंट एक्सपिरियन्स आणि पर्सनलाइज एक्सपिरियन्स आय वुड से. जसं मगाशी म्हटलं तसं ह्यांच्या 3 प्रॉपर्टी आहेत, आनंद वन, आनंद सरोवर आणि वाईल्ड रूट्स. तुम्ही या तिन्हीपैकी कुठल्याही प्रॉपर्टीमध्ये राहत असाल तर तुम्ही त्यांच्या अदर 2 प्रॉपर्टीमध्ये व्हिजिट करू शकतात. म्हणजे तुम्ही, जर तुम्हाला इन्फिनिट लेक व्ह्यू हवा असेल तर तुम्ही आनंद सरोवरला जाऊ शकता. जर तुम्हाला ॲक्टिव्हिटी एन्जॉय करायच्या असतील तर तुम्ही आनंद वनला जाऊ शकता. आणि जर तुम्ही आमच्यासारखं विंटर टाईमला आले असाल आणि तुम्हाला कायाकिंग करायचं असेल तर तुम्ही वाईल्ड रूट्सला येऊ शकता, कारण ह्यांची इथे ह्या मागच्या नदीमध्ये कायाकिंग ॲक्टिव्हिटी आहे. राईट. आणि ही पॅकेजमध्ये इन्क्लुडेड आहे. आणि तुम्हाला बेसिकली तिन्ही एकदा तुम्ही एका प्रॉपर्टीमध्ये चेक इन केल्यावर तिन्ही प्रॉपर्टीच्या ऑल ॲक्टिव्हिटीजसाठी तुम्हाला ॲक्सेस फ्री आहे ॲब्सोल्युटली. लेट्स मूव्ह ऑन टू ॲक्टिव्हिटीज प्रोव्हाइडेड बाय द रिसॉर्ट. येस. सो इथे ॲक्टिव्हिटीज कमी आहेत. स्टेकेशनला जर केल्यावरती आमच्या एक्सपेक्टेशन असतात की थोडे गेम्स, थोडे ॲक्टिव्हिटीज असाव्या की आपण आपला फुल डे त्यामध्ये एन्जॉय करू शकतो. सो इथे आल्यावर आम्हाला ॲक्टिव्हिटीमध्ये फक्त कायाकिंग मिळालं, जे आम्ही केलं. आम्ही 2-3 राऊंड मारले, पण मग थोड्या वेळाने असा प्रश्न पडला की आता काय करायचं. मग जस्ट रूममध्ये तर आपण फुल टाईम चिल नाही करू शकत. आणि दुसरं म्हणजे इथे ही थोडी फॉरेस्टमध्ये प्रॉपर्टी असल्यामुळे संध्याकाळनंतर जेव्हा डार्क होतं तेव्हा करायला काही नाही आहे, एक्सेप्ट तुम्ही जो त्यांचा कॅफेटेरिया आहे तिकडे लाईट्स असतात, तिकडे तुम्ही पत्ते घेऊ शकता, ड्रिंक्स, बस. आणि थोडेसे त्यावर इंडोर काही गेम्स नाही. आहेत. कॅरम आहे आणि स्मॉल टेबल टेनिस आहे आय गेस. या 2 बट गोष्टी ते आणि मला किड्ससाठी kayaking. वाटलं. हां, म्हणजे जी त्यांची हां. साईज होती ती किड्ससाठी वाटत होती. राईट. ॲडल्टसाठी अशा ॲज सच ॲक्टिव्हिटीज नाही आहेत. सो आय होप ते ॲड करावेत त्यांनी. हां. आमचा नेक्स्ट पॉईंट आहे कॉस्ट, जो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर आम्ही या रूमसाठी पे केले ₹13,000, विच इन्क्लूड्स ऑल अवर मील्स आणि कायाकिंग वगैरे जे काय त्यांच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या. आम्हाला ही कॉस्ट थोडीशी हायर साईडला वाटली, पण ऑफकोर्स आम्ही एंड ऑफ डिसेंबर आलो आहे, क्रिसमसच्या सुट्टीमध्ये आलो आहे आणि प्लस आम्ही लास्ट मिनिट बुकिंग केली. आणि दॅट टू वीकेंड. दॅट टू वीकेंड, येस. तर त्यामुळे हायर असू असू शकते. शकतं. सो हा एक पॉईंट जर ठेवला
पण अदरवाईजही आम्ही बाकीच्या डेट्स चेक केल्या त्यांच्या वेबसाईटवर टाकून, तरी या रूमची कॉस्ट व्हेरीज बिटवीन 11 to 13,000 रुपीज. सो येस, इट इज ऑन द हायर साईड. आपण जर कॉस्टविषयी बोलायला गेलो तर आमचं रेटिंग 6 to 7 आउट ऑफ 10 असू शकतं. सो फायनल थॉट, आमचं ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप चांगला होता. आम्हाला एकच आम्ही फक्त निगेटिव्ह साईड नाही म्हणता येणार, पण कॉस्ट थोडीशी हायर साईडला वाटली जसं म्हटलं आम्ही तसं. पण अदरवाईज जर टोटल आमच्या एक्सपिरियन्सला रेटिंग द्यायचं असेल तर 8 on 10. येस, 8 on 10. परफेक्ट. तर आम्ही हा स्टे डेफिनेटली रिकमेंड करतो तुमच्यासाठी पण. मुंबईपासून फार लांब नाही आहे, 3-3.5-4 तासावर आहे आणि रस्ते पण सुपर्ब आहेत. समृद्धी महामार्गाने असाल तर ॲब्सोल्युटली मजा येईल ड्राईव्ह करायला. आणि डेफिनेटली व्हिजिट करू शकता. पावसाळ्यात या, अजून मजा येईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. सी यू.